नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपण पाहत आहात श्री क्षेत्र मडी या ठिकाणचं मंदिराचं भव्य असे बांधकाम. मडी कानिफनाथ हे अहिल्यानगर जिल्ह्यात असून पाथर्डी तालुक्यापासून एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. आणि महिन्याच्या प्रत्येक अमावास्येला या ठिकाणी भाविक मोठ्या उत्साहाने येत असतात. खूप दर्शनासाठी गर्दी असते या ठिकाणी. कानिफनाथ महाराज यांचं असं सुंदर असं मूर्ती आहे. आणि या मंदिराच्या परिसरामध्ये डाळिंबा माता म्हणून एक माता आहे. त्या ठिकाणी लोक आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी धागा बांधत असतात. आणि या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा दृश्य आहे. मंदिराचं बांधकाम हे भव्य दिव्य असं प्रकारे आहे. आणि या ठिकाणी कानिफनाथ महाराजाची एक हत्तीच्या कानातून जन्म झालेला असल्यामुळे हत्तीची एक खूप भली मोठी अशी मूर्ती आहे. आणि त्या ठिकाणी एक छान प्रकारे उभारलेली कानिफनाथ महाराजाची एक मूर्त आहे. आणि या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. आणि या ठिकाणी नवनाथ पारायण करण्यासाठी श्री नवनाथ महाराज यांचे एक असं छोटंसं मंदिर आहे. मंदिरामध्ये नवनाथांच्या छान अशा मूर्त्या आहेत. आणि श्रद्धाळू खूप मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. तुम्ही पाहू शकता मंदिराचं बांधकाम कशा प्रकारे आहे. शिखर खूप उंच आणि खूप छान रंगरंगोटी केलेलं आहे. या ठिकाणी दर महिन्याच्या अमावास्येला आणि पौर्णिमेला भाविक दर्शनासाठी येत असतात. आणि या मंदिराच्या परिसरामध्ये खूप अशी छान मंदिराची छोटी मंदिर आहेत. आणि हे पांढरं मंदिर बघतात तुम्ही, हे मंदिर आहे मच्छिंद्रनाथ बाबाचं. आणि हा बघा मंदिराचा परिसर. या ठिकाणी ध्यान मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर पण आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असे आहे ध्यान मंदिराची, या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज ध्यानस्थ बसत होते. आणि त्या ठिकाणी भुयार असं आहे. भुयारातून एक छोटा अंधारी रस्ता आहे. आणि त्या रस्त्याने फक्त एकच माणूस दर्शनासाठी जाऊ शकतो. आणि ते असं भुयार असं खूप खोल आहे. आणि खाली गेल्यानंतर एक स्वयंभू महादेवाची पिंड आहे. आणि त्या पिंडाचे दर्शन घेण्यासाठी भाविक त्या भुयारातून जात असतात. आणि आपण पाहू शकतो मंदिराच्या आवारातील हे दृश्य. अशा प्रकारे मंदिर आहे. आणि या ठिकाणी छान अशा प्रकारे होमकुंड आहे. होमकुंडामध्ये नारळ टाकून भाविक आपले श्रद्धा स्थान नारळ हे करतात. हे पाहू शकता आपण छान अशा प्रकारे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. आणि उंच असं मंदिर असल्यामुळे खूप आकर्षक दिसत आहे. आणि याला जाण्यासाठी वर पायऱ्या खूप उंच आहेत. पायऱ्यांनी जाऊन मंदिरासाठी दर्शनासाठी जातात लोक. आणि या मंदिरामध्ये चारही बाजूनी आपल्याला दर्शन घेण्यासाठी रस्ता आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे चारी दिशांनी रस्ता आहे. आणि या मंदिरापासून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर मायंबा म्हणून एक गाव आहे.
तिथे मच्छिंद्र महाराजाची खूप मोठी अशी आहे आणि घाट चढून त्या माहिंब्याला जावं लागतं. आणि या मंदिराच्या परिसरामध्ये खाली आल्यानंतर नारळ पूजा, पानफुलवाले असे बसलेले असतात. आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था पण आहे, अन्नदान वगैरे